आपल्या सोबत आहेत उदय सामंतजी। सर काय सांगणार, आज एकनाथ शिंदेजी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार की नाही? मी पत्रकार परिषदेमध्ये आमच्या सगळ्या आमदारांच्या वतीनं सांगितलं की काल आम्ही एकनाथ शिंदे साहेबांना विनंती केलेली आहे की जरी मुख्यमंत्री देवेंद्रजी शपथ घेत असतील, उपमुख्यमंत्री अजितदादा होत असतील, तरी सरकारमध्ये एकनाथ शिंदे साहेबांनी राहिलं पाहिजे आणि त्यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली पाहिजे ही आम्ही सगळ्यांनी विनंती केलेली आहे आणि आम्हाला खात्री आहे की संध्याकाळी उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे साहेब शपथ घेतील। उशीर का लागतोय सर निर्णय घ्यायला? 3-4 तासांवर शपथविधीचा वेळ आलेला आहे। शेवटी हा पार्टी ओरिएंटेड प्रश्न आहे आणि साहेब आमचे पक्षाचे मुख्य नेते आहेत। त्यांनी काही जर भावना त्यांच्या व्यक्त केलेल्या होत्या असतील, पण त्याच्यावर आम्ही देखील आमचं म्हणणं सकारात्मक मांडलेलं आहे आणि त्या गोष्टीचं ते विचार करतील आणि शपथ घेतील। नाराजी आहे अजून काही? आता 2 वेळा तुमच्या सगळ्यांच्या समोर शिंदे साहेबांच्या पत्रकार परिषद झाल्या, एवढ्या दिलखुलासपणानं खिलाडू वृत्तीनं एकनाथ शिंदे साहेबांनी तुम्हाला सगळ्यांना सांगितलं की BJP जो मुख्यमंत्री जाहीर करेल त्याला आम्ही समर्थन करू आणि त्याच्यानंतर नाराजी कशी काय असू शकते? शेवटचा प्रश्न, ते मंत्रिमंडळात गेले नाहीत तर आमदारांची काय भूमिका असेल? नाही, हे आम्ही आमच्या मनातली भूमिका मांडली ना, त्याच्यामध्ये काय लपून ठेवायचं आहे की साहेबांना आम्ही सांगितले, कारण शेवटी आमचं राजकीय अस्तित्व या 2.5 वर्षामध्ये आम्हाला जे महाराष्ट्रामध्ये आम्ही 25 वर्ष राजकारण करतोय, पण 25 वर्षामध्ये जे आम्हाला प्लॅटफॉर्म दिला हा एकनाथ शिंदे साहेबांनी दिला, म्हणून आम्ही महाराष्ट्रामध्ये जाऊ शकलो, महाराष्ट्र आम्हाला ओळखायला लागला। ही सगळी एकनाथ शिंदे साहेबांची देण आहे आणि म्हणून आमचं म्हणणं असं आहे की ते जर असा निर्णय घेणार असतील तर मी वैयक्तिक म्हटलं नाही, आमचे 60 जे आमदार आहेत ते देखील तोच निर्णय घेतील। अशा पद्धतीची आमच्या मनातली भूमिका आम्ही त्यांना सांगितलेली, त्याच्यामध्ये वाहूक काय? कॅमेरामॅन साईसह गजानन माटे, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।